कोण आलंय आपल्या फार्मवर आता नवीन ओके मध्ये सेफ डिलिव्हरी. रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. रात्री 4-4:30च्या दरम्यान आहे ना आपली शेळी वेली, तिला एक छोटासा बोकड झालाय. आता तिला बाहेर आणलं होतं बरं का आता, पण ती का बाहेर आहे ना भाऊ, बाकी शेळ्या बी आहेत ना, त्याच्यामुळे आता तिला इथं सोडतो. ती पण पिल्लू आहे ना, तिचं नसल्यावर करून राहिली, पिऊनच द्याय ना, मग त्याला हाताला धरून प्यावर घालावं लागतं. तसं बाबांनी घातलं होतं बरं पिऊ. पे इकडे ये, इकडे डिलिव्हरी पे टापा. हा लई शेळी बी लईची ये बाबा पे. मला तिला लई येत आलं का ग? हा फर्स्ट टाइमच आहे, त्याच्यामुळं तशा करतायत शेळ्या. फर्स्ट टाइम असतं ना, ते कळत नाही काय चाललंय काय नाही. आता दूध घेतो ते सगळं काढून, कास पूर्ण ताणलेली आहे. चांगलं आहे ना, दूध आलं का मग ती पिईन. एवढं त्याला आहे ना दूध पिऊ घालून उपयोग नाही, कारण की एकटाचे बिचारा. आणि तुम्ही कास बघू शकतात. आणि बघा कास किती भयानक मध्ये, एवढं दूध त्याला पाजणं हे नाही आहे. आपण आहे ना मागच्या वेळेस बी ती बारकाले पाठवते ना, दिवसातून 4 वेळेस दूध पाजित होतो, पण थोडं आहे का नाही बाबा? नाही तर मग ते ढेंडाळल्यावानी वाटतात. मग ते ढेंडाळले का मग अवघड होतं. हा चल इकडे दूध काढायचं हिचं आता, ग्लासमध्ये काढून घेऊ. फोकसच होत नाही भाऊ कॅमेऱ्याने लवकर. अर्धा ग्लास निघला, अर्धा तास म्हणणार होतो मी. अर्धा ग्लास निघला बाबा, धरा ना. चहात नका टाकू म्हणा, ये चहा होऊन जाईन सगळा. चहा आहे ना काहीच राहायचं नाही. तुम्ही कुठे चालले? धरा ते खाऊन जा ना, आम्ही येतो ना. मला आहे ना लय जणांच्या कमेंट आले की बाबा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी ना जरा डाऊन हो राहिली, लय हालचाल होती. काय विषय झाला आहे, मोबाईलच्या कॅमेऱ्याला थोडा स्क्रॅच पडल्यानं झालं आहे, त्याला नीट करता येत नाही. त्याच्यामुळे ना ती क्वालिटी तुम्हाला आहे ना एक बघायला भेटेल. एक कमीत कमी थोडा वेळ वाट बघा फक्त, एक दिवाळीपर्यंत, नाही तर जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत बघू. काहीतरी आपण जुगाड लावून टाकू. मी आता शेळ्या वगैरे सोडतो बाहेर. आता हे असं उन्हात घेतलं ना कॅमेरा, सगळं पांढरा दिसतं, त्याच्यामुळेच थोडं हे आपल्याला तसं काय नाही विषय. चला आता मी आहे ना चहा घेतो आधी, मग यांना सोडतो. कारण की ते बोकड्याचं नियोजन लावावं लागेल काहीतरी. परत ते हाताला लागायची नाही शेळी, मग तिला आहे ना बांधून ठेवावं लागेल, काहीतरी करावं लागेल. बांधून ठेवलं कधी गौरी येडेवानी करीन. काय रे हा, रांत हातावर उभा राह ना, शांत. अरुडी म्हणलं त्या शेळीला आताच ठेवलं, सोडून दिलं, आताच हे केलं तिला. एवढं येड्यावानी करीन आता का रे? पण तिकडं हा तिला थोडा पाला आणतो. इथं ना आजीन टाकलाय याचा चिंचाचा पाला. हा आता नाही मारे उडी, आता झालं. आता मस्त ऊन पडलं होतं, गेलं आबळ आला. शेळ्यांना टाकलाय आता हिरवा चारा, इथूनच दिला टाकून, इकडं तोडला आणि इकडूनच इकडे दिला टाकून. मस्त करू राहिलं. फक्त ती एक आपली ना येलेली शेळी राहिली, तिला आता घेतला इथं, हे देऊ टाकून दिला आता. चलो भाई, मिल्क टाइम हो गया तुम्हारा, उठो. असंच कम उभा राहतो काय माहिती पंजावरती, असं आहे ना मेन, असं पंजावर उभाच राही ना गडी राहीन. उद्या परवा असं वाटतंय. दूध पाजतो त्याला आता मी पहिलं. का पडती का दूध पाजायचं म्हणलं, पडती. केलं उतन पतन. उभा राय. ओके, पोट भरलं थोडं का व्हायना. दिवो मारणाचं 1-1.5 लिटर पाणी पिली मॅडम. पाणी भरलं आता शिक. हौदात पाणी नव्हतं, मोटर चालू केली आणि याच्यात पाणी भरायला चालू केलं. आता राजहंसनी मारलाय डाव तिथं, आता मस्त पाहू राहिलाय. मला तिथं येड्यावानी करीत होता, तिथं माझ्या बस यायचं ना आरडायचं, मग त्याला या पाण्यात टाकलं. त्याला पाहून देत नव्हतं कोण. काय आलं आता, काय झालं हा, काय झालं आता हा? जाऊ तो हात लावून द्यायचं नाही. आता बघा ना, आता शेजारी बस, शेजारी बस.
शेजारी बसून आंघोळ घाली सगळे सगळं हिरो पाणी केलंय सगळं हिरो पाणी केलं काय खायला पाहिजे चला पाहू द्या त्याला आता जाऊ नाही जाऊ आहे ना काटे पार असे चावते मला जवळ घ्यायची नाही आता पर या जवळ आमच्या या जवळ असे राट काय भाऊ राजूंचे मी चला भाऊ आता आहे ना आपले जे बत्त्याचे अंडे निघत होते ना नाही बंद नाही झाले अजून पण आहे ना आता 3 राहिलेत 7 झालेत 7 10 झाले काही गिऱ्हाईक येणार त्याला देऊन टाकायचे मग पुढं काय करावं ते तर म्हणलं मला अजून लागते मग आता आपले एकाच याने चालू केलं आहे अजून अंडे द्यायचं जेव्हा 2-3 चालू होते ना मग आपल्याकडे जास्त अंडे होते तेव्हा मी तुम्हाला नक्की कळवून ज्याला लागत असतील ते नक्की मला इंस्टाग्रामवर मेसेज करा तुम्हाला भेटून जातील आत्ता कमी क्वांटिटी भेटतील म्हणजे आत्ताच नाही भेटायचे सगळे आले ना मग तुम्हाला अपडेट करेन त्याच्यानंतर सगळे अंड्यावर यायला अजून यायला वेळ आहे जरा जे 2 ट्रे फेल गेले होते आपल्या हायड्रोपोनिक मकाचे ते 2 दिले टाकून एक जरा चांगला उगला होता त्याच्यामुळे ठेवला यो गेम खेळतो इथं कुठं असला ना आपण घेतला PS5 एक्सबॉक्स बी नाही चला भाऊ आवरलंय आता इथलचं बरोबर सगळं चांगला सबक भेटला का नाही आता असे स्टॅन आहेत ना कॅमेऱ्यात कैदच होत नाही लवकर राज जेच बोकडाला मारित होते 4 इकडून 4 सुद्धा फार त्याला गोल गोल निघायला लावलं भाऊ इथं गेल्या तिकडं पाणी प्यायला लय आणलं येणे काहीतरी केलं तर येणे काय केलं तर रे बोचकारे घेतल्या हा काय करून ठेवलं होतं सगळं सगळ्यांनी बोच करील याला बघा छोटा बोकड तिकडं उड्या मारतोय बघा कसे एकामेकाच्या मागं लागत आहेत ते बदक झालं ना तुझं का रे झालं आता हा आज घास कापूक नको मम्मी तू म्हणशील ते मग गवत आहे म्हणूनच म्हणलो बघ ना घासातून फडका आणतो का दुसऱ्या रांगेत मी गवत गोळा करतो गवत भरपूर आहे त्याच्यामुळे म्हणलं आहे का नाही सोनमावशी खरं तुझी काल कमाल झाली तुझी एवढं वज तू आणलं लय खरंच कमाल हिला नाही यायचं तेवढं ती म्हणा माझ्या पोराकडे गाडी तिथं अशी आहे चला हो झालंय आता इकडचं घास हे घेऊन जातो आवडतो शेळ्यांचं ते करडाला दूध पाजावं लागेल अजून पाजलं नाही 4-5 तास झाले त्याला दूध पाजलं नाही अरे मम्मी कधी येणार तुम्ही चहा घ्यायला चला ना अरे बापरे चला ना 5 वाजले तर किती वाजले काय नाही 5च वाजलेत भाई अजून थांबा मी घड्याळ दाखवतो किती वाजले 17:07 ऐका कर बघ ना इथं बघ 8 झाले आता चला आता ओके चला आता उठ आता आला भाऊ घेऊन फडक भाऊ इथं बरंच गवत झालंय आज पण कॅन्सल घास कापायला इकडे सोनमावशी खाऊ राहिली पेरू मी शोधतो एखादा पेरू पण पेरू शोधतच नाही भाऊ अरे चांगली झाली की मोसंबी बघ बरं खरं आंबट बिंबट गोड कारण की तेवढ्या याच्यात एकच मोसंबी आहे ती सोनमावशीकडलं झाड आहेत मोसंबीची आमच्या ते एवढ्या याच्यात तेवढीच मधली एक भारी आली